तर भाजपची फसवाफसवी सुरू आहे। 10 वर्षात भाजपने देशाला खूप लुटलं असल्याचा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे। हा जो काही फसवाफसवीचा खेळ सुरू आहे, पूर्वी दिलीप प्रभावळकरांचं एक चांगलं चालायचं हसवाफसवी, आता मोदीजींचं सुरू आहे फसवाफसवी। फसवाफसवी वेगवेगळी रूपं घेऊन येतात, वेगवेगळे काहीतरी भाई और बहनों मेरा और आपका बहुत पुराना रिश्ता है, आपण एकदम गांगरून जातो, अरे हो खरं यांचं। पण आपण विसरून जातो की पूर्वी काय बोलले होते। 2 वेळा आमची फसगत झाली। आधीपासून 25-30 वर्ष आधी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती होतीच, पण 2 वेळेला आम्ही मोदीजींच्या त्या सगळ्या भूलथापांना भुललो होतो, आम्ही त्यांना पाठिंबा दिला आणि पदरात काय पडले। बरं धोंडे पडले तरी ठीक आहे, कारण धोंड्याला शेंदूर फासला तर देव तरी होतो, यांचं काय। मला सांगा आता जो काही एक ताळमेळ आलेला आहे निवडणूक रोख्यांचा, त्याच्यात भाजपाकडे किती कोटी आहेत? 8,000 कोटी आणि काँग्रेसकडे किती आहेत? 800 कोटी। मग कोणी देशाला लुटला? किती कोणी लुटला? काँग्रेसकडे तर 800 कोटी असतील, यांच्याकडे 8,000 कोटी आहेत, ते सुद्धा गेल्या 10 वर्षातले। म्हणजे जे काँग्रेसला 70 वर्षात जमलं नाही ते आम्ही करून दाखवलं। हे मोदी बोलतात हे एकमेव सत्य आहे की जे काँग्रेसला पैसे जमलं नाही ते भाजपने करून दाखवलं। 800 कोटी काँग्रेसने जमवले, यांनी 8,000 कोटी, आणि तरी काँग्रेसवरती आरोप करतायत यांनी देशाला लुटला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।